तर पुण्यामध्ये बालेवाडीमध्ये दादाज उद्योगिनी व एनसीपी यूथ स्किल मोबाईल ॲपचं लोकार्पण करण्यात आलं। महिला स्वावलंबन आणि उद्योग महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। पुण्यातील श्री छत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। I love you too. तर सुनील गव्हाणे यांची पवारांच्या राष्ट्रवादीच्या फ्रंटल सेल समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली। पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्षबांधणीच्या संदर्भात बैठक पार पडली। पक्षाच्या वाढीकरता नेते पुढील महिन्यापासून राज्यभर दौरा करणार आहेत। पक्षातील रिक्त पदांवर नवीन नियुक्ती आता करण्यात आली। तर शिवसेनेनं बीड जिल्हा रुग्णालयामध्ये मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन केलंय। या शिबिरातील रुग्णांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधलाय। 250 बालकांच्या हृदयाचा मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत। तर विलास घोले हत्या प्रकरणात सौरभ सोनावणेंना अटक करण्याच्या मागणीसाठी 21 ऑगस्टला बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे। राजकारणातून हत्या झाल्याचा भाऊ रमेश घोलेंचा आरोप आहे। रमेश घोले हे गेल्या 12 दिवसांपासून उपोषण करत आहेत। मात्र प्रशासनानं अद्यापपर्यंत या उपोषणाची कोणतीही दखल घेतलेली नाही। शासनाकडून ठोस पावलं उचलली जात नाहीत। असा ठोस आतापर्यंत कुठलाही निर्णय घेतला नाही। सरकारला माझी एवढीच विनंती आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी तात्काळ कारवाई करावी आणि यांना